लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मोठा जमीन घोटाळा उघड झाला आहे। सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्रशासन व गावकऱ्यांची फसवणूक करून गायरान जमिनीवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट होताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला आहे। आता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे। निलंगा तालुक्यातील हालसी हातरगा येथील सर्वे गट नंबर 73 मधील 80 आर जमीन 3311 केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली होती। परंतु रामलिंग मुदगड गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व काही अधिकाऱ्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून सर्व गेट नंबर 215 मधील जमीन दाखवली। या गट क्रमांक 215 मधील 7 एकर डोंगर असून त्यातील केवळ 80 आर खुली जागा गायरान म्हणून राखीव आहे। गायरान जमीन म्हणजे गावातील जनावरांची चराई, स्मशानभूमी आणि सार्वजनिक कामांसाठी असते। मात्र पैशाच्या मोहापायी सरपंच व उपसरपंचांनी या गायरान जमिनीवरच उपकेंद्र उभारण्याचा डाव आखल्याचा आरोप होत आहे। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची, प्रशासनाची आणि गावकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली आहे। सिटी न्यूजने याबाबत धडक बातमी प्रसारित केली होती, त्याचा इम्पॅक्ट आता दिसून आला आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजिटल मीडिया विभाग तसेच स्थानिक कार्यकर्ते यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेतली आहे। ग्रामपंचायतीचा ठराव बोगस असल्याचेही दस्तावेज समोर आले आहेत। गावकरी संतप्त असून संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ते करीत आहेत। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाचा मोठा गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता आहे। गायरान जमिनीवरचा डल्ला, खोटे ठराव आणि प्रशासनाची दिशाभूल हा गंभीर प्रकार असून यामुळे संपूर्ण तालुक्यात संताप उसळला आहे।